फायनली आता आम्ही निघालोय. कुठे जाणार आहोत ते आम्हाला माहिती नाही. आपले दोस्त आहेत, आपले पंटर आहेत सगळे. मस्तपैकी तयारी वगैरे झाले, एकदम रावस. हा आपला गावचा नजारा गाईस बघू शकता तुम्ही, किती छान वाटतोय. आजूबाजूला झाड आहेत आणि इकडेच आहे आर्यांचं घर. इथनंच आम्ही गेलो ह्या रोडनी आतमध्ये. सर्व बाईक वगैरे घेऊन आता मस्त रायडिंग होणार आहे आमची. मित्र वगैरे सर्व सज्ज झालेत आता जायला. ती भावाला विचारूया त्याला कसं वाटतंय. काय भाऊ कसं वाटतंय तुला? एकदम कडक ना भावा. कुठे कुठे जाणार आहोत आज आपण? आपण जाणार आहोत पावस. पावसला. ओके ओके. आता ना हेल्मेट वगैरे घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. यस ब्रो, यस ब्रो. येस येस. सर्व तयारी करून जावं कुठे पण जाताना. ते बघा त्यांनी पण हेल्मेट घेतलंय, त्यांना पण काळजी आहे स्वतःची. आणि आता ते पुढे जाणार आहेत. आता आपली पण गाडी स्टार्ट करूया. फायनली आपण गाडीवर बसतोय. दोन आणि ही आमची तिसरी बाईक. मागणं आम्ही दोघे ह्या गाडीवर आणि समोर दोघं. मंडळी आता आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलोय. तिथे देवाचं दर्शन वगैरे घेऊ आणि इकडनंच बाहेर पडू. तर फायनली आता आम्ही पावसमध्ये पोहोचलोय आणि इथे पार्किंगची वगैरे सोय केलेली आहे. परमसिंग स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस, इथे आम्ही दर्शनासाठी आलोय. तर फायनली आता मंदिरात एंट्री झाले आणि आरती सुरू आहे, तर आरतीला जाऊ आम्ही. तर मित्रांनो आता दर्शन झालंय आमचं, आरती वगैरे सुरू होती आणि तिथे फोटो वगैरे काढण्यास मनाई होती, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढलं नाही. आता इथून पुढे कुठेतरी जायचं आहे, काहीतरी खायचं आहे. टाईम पण झाला आहे आणि भूक पण खूप लागले, ऊन पण आहे. तर चला इथून पुढे जाऊया. आता आम्ही आलोय पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. तर भावांनो आता आपण फायनली रत्नागिरीमध्ये पोहोचतोय. आपली रत्नागिरीमध्ये एंट्री होते आणि इथूनच पुढे आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. स्पेशल ठिकाण आहे, मंदिर आहे. गेस करा तुम्हाला काय वाटत असेल आम्ही कुठे जातोय, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आरेवारीच्या जवळ आलोय आपण. काही सुंदर नजारा आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला तर आता जो तुम्ही बघत आहात हा आरेवारे बीच आहे. एकदम रत्नागिरीमधला शांत असणारा असं समुद्रकिनारा, आणि इथे एकदम स्वच्छ आहे सर्व. अजून सांगायचं झालं तर हा आरेवारे बीच एकदम शांतीसाठी ओळखलं जातो. इकडे पर्यटक वगैरे खूप येतात आणि फिरण्यासाठी, फोटो काढण्यासाठी किंवा सनसेट बघण्यासाठी एकदम छान पॉईंट आहे. तर फायनली म्हणजे आम्ही गणपतीपुळेचं थोडं मागं आलो आहे, म्हणजे इथे पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. इथे उभे थांबलो आहे. आता इथून थोडं पुढे जाऊ. आता आपली टोळी चालले.
तर फायनली आता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलो आहे आणि इथूनच चालत चालत पुढे त्या गेटच्या पाशी आपण पोचू. इथे मोठ्या अक्षरात असं गणपतीपुळे असं लिहिलं आहे आणि इथे जेवणासाठी वगैरे एकदम उत्तम सोय वगैरे हॉटेल्स वगैरे आहेत. तुम्ही कधी आलात तर इथे भेट देऊ शकता आणि सध्या पर्यटक पण खूप येतात इकडे फिरण्यासाठी म्हणजे बीच. मित्रांनो खूप जवळ आलो आहे आणि खूप भारी वाटतं किती दिवसांनी आलो आहे गणपतीपुळ्याला. तर भावांनो हे बघा ह्याचबद्दल मी बोलत होतो. इथे समोर असं गेट टाईप केलं आहे म्हणजे तिथे लिहिलं आहे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आणि इथे पोलीस वगैरे असतात आणि आजूबाजूला दुकानं वगैरे आहेत फिरण्यासाठी वगैरे काय घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. आणि इथून एंट्री मारत मारत मस्त की आतमध्ये जायचं देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं. किती भारी आहे ना हे सर्व. आणि अशी उंच उंच माडाची झाडं बघितली ना की खूपच भारी वाटतं. या आजूबाजूला येणारे लोक वगैरे आणि आज तर खूपच जास्त गर्दी आहे. इथे बसण्यासाठी वगैरे पण जागा आहे तुम्ही बसू शकता एकदम मस्त शांत एका ठिकाणी. बाकी सांगण्यासारखं खूप आहे. गणपतीपुळे हे एक रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेलं पर्यटन स्थळ आहे. आज खूप सारी गर्दी आहे. मला वाटते दर्शनासाठी खूप वेळ होईल. रांगेत उभं राहावं लागेल आणि चपलीची वगैरे सोय इथे केलेली आहे. इथे चप्पल वगैरे ठेवू शकता. तर चला गाईस आतमध्ये जाऊया आणि दर्शन घ्या. भावांनो रांगेत उभं राहून पायांची खूप बेकार हालत झाले पण दर्शनासाठी ठीक आहे ओके आहे. फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो. आमचं दर्शन वगैरे झालं आणि आत्ताच आम्ही बाहेर पडलो आहे. सो गणपतीपुळ्यातल्या गणपतीचं हे मंदिर एकदम सुंदर आणि छान आहे. दर्शन वगैरे झालं आहे. तर सांगायची एक गोष्ट अशी की गणपतीपुळ्याला गणपतीपुळे नाव हे का पडलं ह्याची एक कथा आहे. म्हणजे पूर्वी गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली तेव्हा उत्तरेच्या बाजूला गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्य दैवत अशी श्री मंगलमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले. आणि मंदिर पण खूप एकदम छान आहे. इथे आपले मूषकराज आहेत. सर्वजण कानामध्ये काय ना काहीतरी सांगतायत. मी पण काहीतरी सांगितलं आहे की सर्वांना सुखी ठेवा. आपले जेवढे सबस्क्रायबर्स वगैरे आणि इतर लोक जे बघतायत खूप प्रेम द्या. फायनली मित्रांनो आता आपलं फिरणं वगैरे सर्व झालं इथं. आता इथून निघतो जेव्हा खूप छान दर्शन वगैरे झालं. खूप भारी वाटलं. इथे येऊन किती वर्षांनी इथे आलो. आमचं फिरून झालं आहे. आता एक लास्ट व्ह्यू. जेवढं दाखवेल तेवढं कमीच काय बोलतो प्रत्येक भावा. सकाळचे 11:30 वाजता 3 तारीख 6 मित्र
एक्झाम वगैरे आहे आमची तरी आम्ही मस्तपैकी फिरतोय. काय त्यातलं टेन्शन नाही असं काय मॅन्युअल काय फक्त फिरा. फिरणं गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये. महिन्यातनं एकदा तरी कुठे बाहेर गेलंच पाहिजे. त्याशिवाय मनाला शांती कशी भेटणार ना. तो असा खूप चालेल. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. लव यू पब्लिक.